नमस्कार, लोकसेवा लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत। मुख्य बातमी। बिलोली तालुक्यातील बाभळी येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप आता शेतकऱ्यांनी केला आहे। सोयाबीन आणि इतर पिकांची खरेदी करताना वजनामध्ये मोठी हेराफेरी केली जात असल्याचे चित्र सध्या बाभळीमध्ये पाहायला मिळत आहे। सविस्तर माहिती मिळालेल्या माहितीनुसार या केंद्रावर नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी प्रक्रिया राबवली जात आहे। मात्र नियमानुसार वजन न करता प्रत्येक काट्यामागे 1 ते 2 किलो माल अधिक घेतला जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। यामुळे कष्टाचा माल मातीमोल भावात जात असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी शेतकरी जेव्हा संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले तेव्हा तिथे एकही अधिकारी उपस्थित नव्हता। अधिकाऱ्यांच्या या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आरोप आता शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या संपूर्ण प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे। वजन प्रक्रियेची पारदर्शक तपासणी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे। आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सह मुख्य संपादक कमलाकर जमदडे, लोकसेवा लाईव्ह न्यूज, बिलोली। अशोकराव येळेगावे, बिलोली। मी माल त्यांना विचारलं होतं कसे घेऊन आल्या, त्यांनी म्हणलेत मला 50-700 घेणार आहोत, 50-700 घेणार असं म्हणलेत। त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर इथं माझा नंबर दुसरीकडे केला ऑनलाईन, यांना विचारलं इथं चालते म्हणलेत। आल्यानंतर इथं आधार कार्डावर हे चेक केलेत, चेक केल्यानंतर इथं नंबर आल्यानंतर हे म्हणलेत माल घेऊन ये। घेऊन आल्यानंतर हे इथं म्हणतात आल्यानंतर मी 51-200 घेतो, 51-200 घेतो म्हणून हे म्हणते। मी आज इथं 200 कट्टा आणलो, आज मला 10,000 रुपये खर्च लागले आणायला। इथं आल्यानंतर हे असं म्हणते। साईनाथ खंडेराय यांनी मागील अनेक दिवसापासून ह्या शेतकऱ्यांसोबत आहेत आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात आहेत, हे लढा देत आहेत आणि हे व्यापारी कशा प्रकारे शेतकऱ्यांना लुटतात हे आपण साईनाथ भाऊंना एकदा विचारूया। साईनाथ भाऊ, याचा नियम काय आहे आणि हे काय चाललंय? सद्यस्थितीला शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने बिलोली तालुक्यामध्ये एकूण 11 ठिकाणी शासनाच्या नाफेड अंतर्गत शासकीय व निमशासकीय खरेदी केंद्र चालू केलेलं आहे। या ठिकाणी हरभरा असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल व सोयाबीन असेल, पण या ठिकाणी शेतकऱ्याकडून भरपूर मध्ये लूट होत आहे। वजनामध्ये असेल, हमालीमध्ये असेल, त्याच्यानंतर खालचं काय म्हणतात त्याला चव्वा म्हणून लूट होत आहे। शासनाचे नियम आहे 50 किलो 450 ग्राम, जे की पोत्याचं वजन असेल त्या पोत्याच्या वजनाच्या वर आपल्याला घेता येत नाही असं स्पष्ट म्हणलेलं आहे। पाहू शकता आपण आता पोत्याचं वजन इथे 00 दिसत आहे, हरकत नाही, पण आम्हाला म्हणायचं आहे की शासनाच्या नियमानुसार पोत्याचं जे कट्टा वजन आहे ते वजन आणि माल शेतकऱ्याचं धान्य आणि शेतकऱ्यांच्या धान्याच्या व्यतिरिक्त कुठलीही हमाली वगैरे नाही आहे। शासन त्यांना हमाली देत आहे, त्यांना भाडं सुद्धा देत आहे वाहनांचं। ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी शेतीमाल आणल्याच्या नंतर इथवर आणायची एक शेतकऱ्यांची कॅपॅसिटी असते, पण शेतकरी इथून उचलण्याचा सुद्धा पैसा या दुकान चालकांना देत असताना दुकान चालक त्यांना थोडेही सहकार्य करत नाही आहेत। असा प्रश्न गेल्या 3 महिन्यापासून माझं मार्गी लागलेला असून 11 दुकानातही अशी फसवणूक शेतकऱ्याची होत आहे। वारंवार शेतकऱ्याकडून होत असलेल्या फसवणुकीचं या ठिकाणी पुरावे सादर करून सुद्धा शासन याकडे लक्ष देत नाहीये। शेतकऱ्यावर अत्याचार होत असताना कुठल्याही पद्धतीचं शासन जाग्यावर इथे येऊन पंचनामा करत नाहीये। वारंवार शेतकऱ्यांचे कंप्लेन वाढलेले आहेत। यापुढे असे तक्रारी आले तर शासन काही कामाचं नाहीये, मग आम्हाला आडत दुकानावरती दिलेलं परवडते असं स्पष्टपणे शेतकरी सांगत आहेत। धन्यवाद। नमस्कार, मी साईनाथ खंडेराय। मला शेतकऱ्याचा फोन आला की आमच्यावर अन्याय होत आहे, या विषयामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्यावे म्हणून सांगल्यानंतर साहेबांनी मला सांगितले होते की शेतकऱ्यांना जर त्रास झाला तर आम्हाला सांगा, आम्ही तिथं कार्यवाही करू। आज जवळपास 3 महिन्यापासून साहेबांना सांगत असताना कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही व शेतकऱ्यांना त्रास होत आहे। यासाठी आम्ही या ठिकाणी आलो असता आता पाहू शकता 11 वाजलेले आहेत। 11 वाजता सुद्धा या ठिकाणी साहेब नाहीत। साहेबाची ठीक आहे अडचण आहे, पण साहेबाची अडचण असताना यांचं जे ओएस म्हणून त्यांनी काम दिलेलं आहे ते सुद्धा जागेवरती नाही। आपण पाहू शकता पद्मवार सर म्हणून आहेत, ते म्हणतात मी आता नायगावला आहे,
नर्सीला आहे, म्हणजे त्यांना यायला 12 वाजताचा टाइम शासन देतो का, याची जबाबदारी यांना माहिती नाही आहे का, यांची काय जबाबदारी आहे. ते शेतकऱ्यावर अन्याय होत असताना यांनी सकाळी किती वाजता यायला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यांनी काय करायला पाहिजे, यांच्याकडे तडजोड काहीच नाही. पत्रव्यवहार करत आहेत, पत्रव्यवहार फक्त रॉंग पद्धतीचे पत्रव्यवहार आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठलाही पत्रव्यवहार नाहीये, हा स्पष्ट उल्लेख आहे. सगळं खेळ चालू आहे. कुठे यांनी पैसे घेऊन मॅनेज आहेत की, असा प्रश्न या ठिकाणी मोठ्या परिस्थितीने निर्माण होत आहे. जर शेतकऱ्यावर अन्याय होत असताना यांनी शांत आहे, त्याचा मतलब 100% यांनी पैसे घेतलेले आहेत. हा आरोप नसून 100% यांनी पैसे घेतलेले आहेत. धन्यवाद.